नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा भागामध्ये सतत ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव येतोय। त्यामुळे अनेक शेतकरी बांधव पेरणी संदर्भामध्ये संभ्रमामध्ये आहेत। वाऱ्याची तीव्रता, आकाशामध्ये पसरलेले ढग आणि अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे खरीप हंगामासाठी योग्य वेळ कधी हे समजणं मात्र कठीण झालंय। हवामान तज्ज्ञांच्या मते खरा आणि स्थिर मान्सून हा 14 जून नंतर महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत आलेल्या पावसाला मान्सून समजून पेरणी करू नये असा स्पष्ट इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलाय। सध्या जोरात वाहणारे वारे हे मान्सूनशी संबंधित नसून वेस्टर्न डिस्टर्बन्स या हवामान बदलामुळे ते निर्माण होत आहेत। या वाऱ्यांमुळे ढगांची योग्य निर्मिती होत नाहीये आणि खऱ्या मान्सूनच्या आगमनामध्ये थोडासा विलंब होतोय असं देखील औंधेकर यांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी किमान 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद आणि त्यामध्ये 5 ते 6 दिवस सलग हलका पाऊस होणं गरजेचं आहे। यामुळे जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये ओलावा निर्माण होतो आणि याच ओलाव्यावरती पिकाचं भवितव्य ठरत असतं। त्यामुळे घाई करून बियाण्यांचं नुकसान होऊ देऊ नका। 15 ते 30 जून हा खरीप पिकांसाठी पेरणीसाठी सर्वाधिक योग्य कालावधी मानला जातो। हवामान खात्याचे अद्ययावत अपडेट पाहूनच पेरणीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल। मे महिन्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस झाला होता। हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तो मान्सून पाऊस समजून पेरणी केली। मात्र प्रत्यक्षामध्ये अजून मान्सून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पोहोचलेला नाही। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा थोडासा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मे मध्ये जो पाऊस झाला तो तर फक्त ट्रेलर होता, अजून मान्सून बाकी आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।